नमस्कार, मी डायटिशियन निशा कुरणे। आज आपण पाणी किती प्यावं किंवा आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे हे कसं ओळखावं हे पाहणार आहोत। आपल्या शरीराला जितकी पाण्याची गरज आहे त्याच्यापेक्षा जर आपण जास्त पाणी पिलं तरी नुकसान होणार आहे आणि पाणी कमी पिलं तरी नुकसान होणार आहे। जर तुम्ही जास्त पाणी पिला, जितकी तुमच्या शरीराला गरज नाही त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त पाणी पिलं तर तुम्हाला सतत युरिनला जावं लागणार आहे। रात्री झोपेच्या आधी जर तुम्ही जास्त पाणी पिऊन झोपला तर तुमची झोप अपुरी होणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होणार आहे। आणि जर पाणी कमी पिला तर तुम्हाला सतत थकवा, अशक्तपणा जाणवणार आहे, डोकेदुखीचा त्रास होणार आहे, युरिनचा कलर चेंज होणार आहे। ही जी लक्षणे आहेत ही पाणी कमी पिल्यानंतर होणार आहे। मग आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे हे कसं ओळखावं? तर खूप सोपं गणित आहे। जितकं तुमचं वजन आहे त्याला भागिले 30 करा, जितकं उत्तर येईल तितक्या लिटर तुमच्या शरीराला पाण्याची आवश्यकता आहे। आता उदाहरण घेऊन समजा तुमचं वजन आहे 60 किलो, तर 60 भागिले 30 बरोबर उत्तर आलं 2, तर 2 लिटर तुमच्या शरीराला पाण्याची आवश्यकता आहे। पण जी लोक जिमला जातात, ज्यांचा हेवी वर्कआउट होतो, अशाने मात्र त्यांच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार पाण्याचं प्रमाण अर्धा ते 1.5 लिटर जास्त ठेवा, कारण तुमचा घाम गेल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता कमी पडणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवावं लागणार आहे। ज्या प्रेग्नंट महिला आहेत, ज्या फिडिंग मदर आहेत, अशाने देखील पाण्याचं प्रमाण जास्त ठेवणं गरजेचं आहे। पाणीही हुबारून पिणं फार धोक्याचं आहे। जर पाणी तुम्ही हुबारून पिला तर त्याचा शरीराला काही उपयोग होणार नाही। अन्न आणि पाणीही व्यवस्थित मिसळणार नाही। हुबारून पाणी पिल्यामुळे छातीच्या आणि पोटाच्या मध्ये जळजळणं किंवा वेदना यासारख्या समस्या होणार आहेत। त्याच्यामुळं पाणी हे शांत प्या, घटाघटा असं पिऊ नका, एक एक घोट करून पाणी प्या। जर तुम्ही शांत बसून जर पाणी पिला तरच तुमच्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे।